24 जूनला पोलिसांनी सिया गोयल आणि चेतन चौधरी याला समोरासमोर बसवलं। तेव्हा चेतन आणि सिया पोलिसांसमोर जे बोलले त्यानंतर दोघांमध्ये आपापसातच भांडणं लागलीत का असा प्रश्न आता उपस्थित होतोय। चेतन आणि सिया यांनी पोलिसांना नेमकी काय माहिती दिली? दोघांनी एकमेकांवर आरोप ढकलले का? नेमकं त्या दिवशी काय घडलं? दोघांनी पोलिसांना काय सांगितलं? सगळं या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ। नमस्कार, मी पूजा, तुम्ही पाहताय लोकमत। 18 जूनला सिया केतन अग्रवाल या तिच्या होणाऱ्या नवऱ्याला लोहगडला घेऊन गेली आणि त्या दिवशी तिनं लोहगडावरून केतन अग्रवाल याला धक्का दिला आणि त्यामध्ये त्याचा जीव गेला। त्याच दिवशी सिया सोबत तिथे उपस्थित होता चेतन चौधरी, जो होता तिचा बॉयफ्रेंड। याच चेतनसाठी सियानं केतन अग्रवाल याला संपवलं। पोलिसांनी या दोघांची चौकशी केली, दोघांना समोरासमोर बसवलं। यावेळी या दोघांनी जी उत्तरं दिली, एकमेकांवर ज्या प्रकारे हे सगळं प्रकरण ढकललं, त्यामुळे केतन गेल्यानंतर या दोघांमध्ये आपापसातच भांडणं लागलेत का असा प्रश्न आता उपस्थित होतोय। पोलिसांनी या दोघांना विचारलं, त्या दिवशी नेमकं काय घडलं? तुम्ही दोघांनी केतनला कायमचं संपवण्याचा प्लॅन का रचला? यावेळेला चेतन चौधरी, जो सियाचा बॉयफ्रेंड आहे, त्यानं पोलिसांना असं सांगितलं की हा सगळा कट सियानंच रचलेला होता। मी तिला सांगत होतो पळून जाऊ, पण सियाने ऐकलं नाही। दुसरीकडे सियानं असं उत्तर दिलेलं आहे की चेतनला केतनला संपवायचं होतं, चेतनने या सगळ्या घटनेचा कट रचला। त्यामुळे सिया आणि चेतनची ही वक्तव्य पाहिली तर पोलिसांनी असं म्हटलेलं आहे की हे दोघेही वाचण्यासाठी किंवा या सगळ्या पोलिसांच्या चौकशीपासून वाचण्यासाठी एकमेकांवर आरोप ढकलत आहेत। दोघांनी मिळून या सगळ्या घटनेचा कट रचलेला आहे, या हत्येचा कट रचलेला आहे। चेतनने पोलिसांना अशी सुद्धा माहिती दिलेली आहे की सियाला तिच्या कुटुंबाची बदनामी होईल याची भीती होती, त्यामुळे सियानं या लग्नास नकार दिला नाही। सियाचा साखरपुडा सुद्धा झालेला होता, तरी सुद्धा त्यानंतर सुद्धा तिनं घरी कुठल्याही प्रकारची माहिती दिली नाही की माझे चेतन सोबत प्रेम संबंध आहे, मला त्याच्यासोबत लग्न करायचंय, अशी कुठल्याही प्रकारची माहिती सियानं घरच्यांना दिली नाही। कारण तिचं असं म्हणणं होतं की यामुळे घरच्यांची मनं दुखावतील आणि मला ते होऊ द्यायचं नाहीये। सियाचा एक बिझनेस सुद्धा होता बेकरीचा, तिच्या वडिलांचा ड्रायफ्रूटचा बिझनेस होता आणि त्यामुळे वडील तिला बिझनेसमध्ये सुद्धा मदत करायचे। हा जो चेतन चौधरी आहे याचं सुद्धा त्याच एरियामध्ये दुकान होतं ड्रायफ्रूटचं, त्यामुळे सियाला घरच्यांसोबतचे संबंध खराब करायचे नव्हते आणि त्यामुळेच तिनं काय प्लॅन रचला तर आपण केतनला कायमचं संपवू। आता केतन अग्रवाल यानं घरच्यांना आधी अशी माहिती दिली होती की सिया चिडचिड करते, तुम्ही तिची चौकशी व्यवस्थित केली आहे ना, अशी माहिती सुद्धा केतनच्या घरच्यांनी दिलेली आहे। फेब्रुवारी महिन्यापासूनच सिया या सगळ्या हत्येचा कट रचत होती। सुरुवातीला 31 मेला सिया लोहगडावर गेली होती, तिनं त्यावेळेला सगळ्या लोहगडाची पाहणी केली। इथं आपण केतनला आणू शकतो, त्याची हत्या करू शकतो, अशी आयडिया त्याच वेळेला तिला आली। त्यानंतर 14 तारखेला सिया पुन्हा एकदा लोहगडावर गेली, तिथं तिनं केतनला ढकललं, पण तो वाचला, झाडाच्या फांदीला अडकला आणि साप असल्याचा बनाव तिनं त्यावेळेला रचला। त्यानंतर या दोघांचा आणखीन एक व्हिडिओ समोर आलाय, चेतन जो तिचा बॉयफ्रेंड आहे आणि सियाचा कॅफे मधला। 17 तारखेला म्हणजेच मर्डरच्या आदल्या दिवशी दोघं पुण्यातल्या एका कॅफेमध्ये गेले। संध्याकाळी 4:30 वाजता हे दोघं त्या कॅफेत शिरताना दिसतायत आणि त्यावेळेला सिया चेतनला मोबाईलमध्ये काही फोटो दाखवताना दिसतीये। हे फोटो लोहगड किल्ल्याचे असल्याचं सुद्धा बोललं जातंय। 14 तारखेला जेव्हा सिया लोहगड किल्ल्यावर गेली होती तेव्हा तिथं तिनं व्हिडिओ काढले आणि हेच फोटो व्हिडिओ ती चेतनला दाखवत होती की कशा प्रकारे आपण उद्या म्हणजेच 18 तारखेला या किल्ल्यावर जाऊयात, केतनला ढकलूयात, जिथे कुणी नसेल अशी जागा बघूयात आणि मी तिथे केतनला नेईल आणि तिथे आपण त्याला पुढे ढकलू। या सगळ्यानंतर पोलिसांनी या दोघांना कोठडीमध्ये घेतलेला आहे। 7 दिवसांची कोठडी त्यांना सुनावण्यात आलेली आहे। पण सिया आणि चेतन पोलिसांना जी काही माहिती देत आहेत किंवा पोलिसांना जे काही सांगतात त्यावरून असं प्रथम दर्शनी दिसतंय की दोघं एकमेकांवर आरोप ढकलतात। सिया म्हणतेय की चेतनने या सगळ्या हत्येचा प्लॅन रचला, चेतन म्हणतोय की सियानं रचला। चेतनच्या घरच्यांनी तर त्यांना सिया कोण आहे हे माहिती पण आम्हाला नाही असं सांगितलंय आणि चेतनला जबरदस्ती या हत्येच्या सगळ्या कटामध्ये त्याला खेचलं जातंय असा सुद्धा आरोप केलाय। सियाच्या कुटुंबियांनी असं म्हटलेलं आहे की सिया जर याच्यामध्ये दोषी असेल तर तिला फासावर लटकवा। त्याच्यामुळे या घटनेमध्ये दिवसेंदिवस धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत। आता सिया आणि चेतन पोलिसांना पुढे जाऊन काय माहिती देतात, खरं ते कधी सांगतात
हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. तुम्हाला या सगळ्या घटनेवर काय वाटतं? तुमची याबद्दलची मतं कमेंटमध्ये सांगा. लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.